मुक्ताईनगर तालुक्यातील कुंड गावातील सार्वजनिक जागा आणि रस्त्यांवर अतिक्रमण झाल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। या प्रकरणात प्रशासनानं तातडीनं पाहणी करून नियमानुसार कारवाई करावी अशी मागणी आता ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे। तर सर आम्ही 1994 सालापासून या गावामध्ये रहिवास करत आहे। तर या शेताचे जे मालक होते दुट्टे ते जिथे कंपाऊंड केलेलं आहे कंपाऊंडपासून 100 फूट लांबपासून ते पेरत होते। तर इथे काही ढोरांची गोरे म्हणजे उभं राहण्याची जागा वगैरे असं होती। तर हे एकनाथ ठोके यांना त्यांनी ते शेत विकलं, पण एकनाथ ठोकेंनी हे गावाचंच कंपाऊंड केलेलं आहे, म्हणजे अर्धं गाव त्यांनी त्या कंपाऊंडमध्ये घेतलेलं आहे। तर आम्ही ग्रामपंचायतला सुद्धा या तक्रारी केल्या। आम्ही बरेचसे 2-4 अर्ज ग्रामपंचायतला दिले, BDO साहेबांना पण दिले आणि तहसीलदार साहेबांना पण दिले, पण आमची हे कोणी दखल घेत नाही आहे। तर शेवटी आम्ही किधरलो बा काहीतरी आता कलेक्टर साहेबांकडे काहीतरी त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन करायचं असं काहीतरी आम्ही निर्णय घेतला। पण त्याआधी म्हटलं हे आपण पेपरला बातमी देऊ, मीडियाला बातमी देऊ, तर आपला काहीतरी त्या ठिकाणी न्याय लागेल। तर म्हटलं आम्ही ग्रामपंचायतला आणि BDO साहेबांना अर्ज देऊनही हे आमचं काम मार्गी लागत नाही, तर हे काम आमचं मार्गी लागलं पाहिजे। कारण हे जे ठोके आहे यांनी हे भरपूर गावाचं जे अतिक्रमण आहे ते त्यांनी त्यांच्या शेतामध्ये अतिक्रमण करून घेतलेलं आहे। तर हे मोकळं झालं पाहिजे अशी आमची मागणी आहे संपूर्ण गावकऱ्यांची। कारण आम्हाला इथे खूप अडचणी होत आहे। इथे गुरंढोरं उभं राहण्याची जी जागा आहे ते त्यांनी कंपाऊंडमध्ये घेतलेली आहे। तर हे गुरंढोरं जे आहे हे रोडामध्ये बांधतात लोक, आणि एखाद्या टायमाला एखादी लेकरू आहे किंवा एखादी म्हातारा माणूस आहे त्याला जर रात्री दवाखान्यात याची वेळ आली तर खूप अडचणी होतात। तर ते जागा मोकळी झाली पाहिजे अशी आमची गावकऱ्यांची मागणी आहे। तुम्ही ग्रामपंचायतमध्ये येते तुमचं का, त्याच्यामध्ये तुम्ही किती वेळा अर्ज केले, त्यांच्याकडून काय हे मिळालं आहे? आम्ही 4-5 वेळा त्यांना अर्ज केले, तर ते म्हणाले की तुम्ही BDO साहेबांना पण अर्ज द्या। आम्ही BDO साहेबांना पण अर्ज दिले आणि BDO साहेबांकडे आम्ही वारंवार जाऊनही आमचं हे जे प्रकरण आहे मार्गी लागत नाही सर। दुट्टे यांनी शेत विकून किती वर्ष झालेली आहेत? 2-3 वर्ष झाले असतील। आणि तुम्ही हे तक्रारी केल्यानंतर 2-3 वर्ष ग्रामसेवक जे असतात त्यांच्याकडून तुम्हाला आता काही प्रत्युत्तर मिळालेलं आहे किंवा काही अर्ज वगैरे मिळालेला आहे? ते म्हणतात की तुमचं हे काम मार्गी लागेल, आम्ही मार्गी लावून देऊ असं आम्हाला आश्वासन देता आणि घरी धाडून देता। तरी तुमचा अंदाज आहे किती अंतर गावामध्ये त्यांनी अतिक्रमण केलेलं आहे? कम से कम 100 फूट 100 फूट जे गाव आहे गावापासून 100 फूट, आणि 100 फूट गुन्ह्याला असं जर लांबी धरलं तर काय 1000-2000 किती निघीन काय, म्हणजे 1-1.5 एकर शेत 1.5 एकर शेत म्हणजे गावाची जागा त्यांच्या शेतामध्ये निघू शकते। हे बा एकनाथ ठोके आणि अमित खेवलकर आणि आमच्या गावाचे कचरे, जसं एकनाथ ठोकेंनी जे अतिक्रमण केलेलं आहे ते दिसूनच येते, पण खेवलकरच्याही शेतामध्ये आमच्या गावाचं अतिक्रमण निघेल अशी आम्हाला शंका आहे आणि कचरेच्या बी निघेल अशी शंका आहे। तर हे आमचं काम लवकरात लवकर मार्गी लागलं पाहिजे, नाही तर आम्ही मोठं आंदोलन या ठिकाणी छेडणार आहे। आम्ही रास्ता रोको वगैरे काही आमच्या गावाच्यापर्यंत जे होईल ते आम्ही करू, आणि हे आमचं जे आहे आंदोलन हे मार्गी लावू अशी आमची गावकऱ्यांची अपेक्षा आहे। त्याच नाही शेताबद्दल आहे, असं शेतकऱ्यांना अतिक्रमण केलेलं आहे। आम्ही 1994 मी रहिवास केला इथं। मी पहिले आलो होतो, आता मी इथे हिंडत जाऊ सर्व चौफेर। तर इथं खंबा होता एक या बल्डीच्या खालतून, त्या बल्डीच्या खालून खंबा होता आणि तिथून शेतकऱ्याचा रस्ता होता। त्या शेताच्या तिकून तो रस्त्याच्या तिकून शेतकरी पेरत होता, कम से कम 20 ते 25 फूट सोडून। तो रस्ता होता ना, हे बल्डीवर ते गुरंढोरं तिथं एक माणूस बी रहिवास करत होता, ढोरं मुलं बाळे खेळत होते, सर्व कंपाऊंडमध्ये घेतलं। हे रोखलं तर आम्ही ना ते 8-10 दिवस रोखलं बी, परंतु त्याने उभं राहून बादमध्ये करून टाकलं। मग त्याच्याशी परत ठोकेशी मी स्वतः बोललो ठोकेशी, तर तो बोलला म्हणे तुम्ही ग्रामपंचायतीशी झगडा म्हणे, आता तुम्हाला काय करणार, तुम्ही ग्रामपंचायतीशी झगडा म्हणे। आणि अक्षरशः बोलला तो असाच बोलला बरं मला, म्हटलं का हे तुमचं चुकीचं आहे, मग तुम्ही त्यांना विचारा म्हणे काय आहे। मग आता त्यांचं काय आहे ते आपल्याला तेवढं माहिती नाही। ग्रामसेवकांनी आतापर्यंत त्यावर काही दखल घेतली आहे? काही दखल घेतली नाही, कुठलीच दखल घेतली नाही। आता तुमच्या गावाला त्रास जवळपास किती वर्षापासून होतो? बापरे, जवळपास म्हणजे कमीत कम शेत घेतलं त्यापासून 15-20 वर्षापासून। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज तायडे, मुक्ताईनगर।